आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून समोर आलेल्या कोट्यावधींच्या आर्थिक घोटाळ्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते त्याच संस्थेत शासकीय निधीचा मोठा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 4 लोकसेवकांनी संगनमत करून ऑनलाईन सेवार्थ वेतन प्रणालीत बेकायदेशीर फेरफार केल्याचा आरोप आहे. कोणतेही एरियर्स देय नसताना स्वतःच्या बँक खात्यांमध्ये खोटे बेसिक एरियर्स जमा करण्यात आले. या माध्यमातून तब्बल 1,55,00,000 रुपयांचा शासकीय निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, शासकीय रकमेचा अपहार आणि संगनमत अशा गंभीर आरोपांचा समावेश या गुन्ह्यात करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस विभागातही मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणाची अधिकृत माहिती दिली आहे. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या घोटाळ्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि बँक खात्यांची पडताळणी केली जात आहे. घोटाळ्याचे नेमके सूत्रधार कोण याचा शोधही तपास यंत्रणा घेत आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे. गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज PTC जे म्हणतो त्या PTC मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गिर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पुलिस ASI नरेश गिर गोसावी, पुलिस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे, हे 4 जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते ते 4 लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे. असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे. त्याप्रमाणे काल रात्री हे 4 आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार आहे.